तर श्री रोहन माने राष्ट्रीय महाकाल सेना युवा सेना पुणे शहर अध्यक्ष यांच्याकडून टेक्नो स्पोर्ट्सची जॅकेट आहेत. बघा कुठल्या खेळूला त्या जॅकेट्स वरती आपलं नाव कोरता येईल. त्यासोबत स्मार्ट वॉच देखील असणार आहे. त्यानंतर मालिकावीरासाठी आपण पाहिलं तर बॅट व दर्जेदार अशा प्रकारची ट्रॉफी असेल. उत्कृष्ट फलंदाजासाठी देखील उत्कृष्ट बॅट आणि क्वालिटी बॅट आणि एक दर्जेदार ट्रॉफी असेल. उत्कृष्ट गोलंदाजासाठी देखील आपण पाहिलं तर एक सुंदरशी ट्रॉफी आणि स्पोर्ट्स शूज असेल. त्यासाठी आपण पाहिलं तर पहा मॅच ऑन होतीये. पहिल्या चेंडूवरती प्रचंड मोठा तडाखा. रोहन चौगुले मॅन इन फॉर्म यांचा धूम धडाका. चौकार, 4 धावा. रोहन आणि यश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर देखील आपण पाहिलं तर गोलंदाज यावेळेस बॅटची कडा लागली. विकेट किपर दूरवरती शॉर्ट फाईन लेगच्या खेळाडूच्या माध्यमातून तो चेंडू तिथे अडवला गेलाय. क्षेत्ररक्षण कमालीचं असेल. दोन चेंडू टाकले गेले. 5 धावा धफलकावरती आहेत. बॅटिंग टीम आणि बॉलिंग टीम तुमचे दोन्ही एक एक प्लेयर इथे पाठवा प्लीज. इथे देखील आपण पाहिलं तर लोअर फुलटॉस चेंडू होता. दिशा दर्शवली गेली आणि चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट कव्हरच्या खेळूच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. सिंगल डबल्स होते नक्कीच आपण पाहिलं तर चौकारा पाठोपाठ भर दिला जातोय. पहिल्या चेंडूवरती चौकार होता. त्यानंतरच्या चेंडूवरती सिंगल आणि तिसऱ्या चेंडूवरती देखील सिंगल. गोलंदाज योगेश आहेत. एक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील केली जाते. पाहूया रोहन यावेळेस योगेशचा सामना. हॅलो, पुन्हा एकदा पुढे सरसावत स्ट्रोक तर खेळून काढलाय. मिस टाइम स्ट्रोक आहे. फटका फसलाय बराच काळ चेंडू हवेमध्ये, परंतु खेळाडू देखील दूरवरती आहे. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडलाय. पाहूया 2 धावा पळून देखील काढल्या गेल्या. कधी मिडॉनच्या खेळूला डीप मिड विकेटच्या खेळूसाठी बॅकअप देत असताना आपण पाहतोय. यावेळेस अकराची बॅट स्ट्रोक खेळून काढलाय. एक टप्पा घेऊन पहा चेंडू अगदी खडकांसोबत मारतोय गोडगप्पा. चौकार, 4 धावा. खेळूने प्रयत्न केला, थोडेसे दूरवरती राहिले. बनले दर्शक आणि दर्शक बनले दिवाने. लोअर फुल टॉस चेंडू जेव्हा जेव्हा फलंदाजाच्या स्लॉटमध्ये असेल तो चेंडू सीमा रेषेच्या पलीकडील प्लॉटमध्ये देखील वारंवार सातत्याने पाठवला जाईल. विशेष म्हणजे नक्कीच आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य देखील आपण पाहतोय आणि मैदान ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आपल्याला इथे नक्कीच उपलब्ध होत आहे. माननीय आमदार सिद्धार्थ दादा शिरोळे यांचा देखील खूप खूप धन्यवाद. आणि इथे पुन्हा एकदा अखूड पद्धतीने चेंडूचा घेतला. घरपूस समाचार. चेंडू सीमारेषा पार. येतोय खणखणी चौकार. या षटकामध्ये जर का आपण पाहिलं तर एकंदरीत 3 चौकार आलेत आणि 16 धावा धफलकावरती असणार आहेत. पहिल्याच षटकामध्ये तुटून पडलेत बॅटर फलंदाज. आणि गोलंदाजी मार्कवर राकेश यांनी मागच्या 16 धावा धफलकावरती आहेत. मागच्या षटकामध्ये राकेश अभंगे यांनी एक इम्प्रेसिव्ह आणि प्रभावित गोलंदाजी केली.
ओके, स्वराज्य 11 संघाकडून राखीव खेळाडू उपस्थित होत आहेत. मनापासून हार्दिक स्वागत. स्वतः आपण पाहिलं तर संघाचे संघ मालक आहेत आणि संघासाठी सर्व काही महत्वाच्या भूमिका खांद्यावरती घेतात. यावेळेस आपण पाहिलं दिशा दर्शवली गेली. फुलर लेनचा चेंडू होता, तिथे खेळाडू धावत पळत जात आहेत आणि जमिनीला हो अगदी गुदगुल्या करत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फरार. इथे देखील धावा मिळत आहेत 4. चौकार. राकेश इथे नाखुश आहेत, त्यांना माहिती आहे हा चेंडू आपण पाहिलं तर इथे स्टॉप केला गेला पाहिजे होता, परंतु क्षेत्ररक्षण खराब आणि मैदानावरती हजेरी देखील पहा कोण लावते. स्वॅगचे फलंदाजाने देखील स्वागत केले. अर्थातच चौकार खेचून दीपक मंडले सरांचं शुभागमन होतं आणि सर या आपलं हार्दिक स्वागत. एक चांगला स्ट्रोक होता, चेंडू देखील आपण पाहिलं तर कमालीचा होता, परंतु चौकार तर खेचला गेला. नेक्स्ट बॉल. इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बॅट तर दर्शवली गेली. सिंगल आली. केवळ क्रिकेटवरती देखील आपण पाहिलं तर भर दिला जातोय. हा देखील आपण पाहिला तर चेंडू पहा तेच तर होता. भन्नाट वेग अगदी वेगावरती स्वार होऊन टाकला गेलेला हा चेंडू आपण पाहिला, परंतु फलंदाजाने देखील पुढे सरसावत त्या चेंडूला दिशा दर्शवली. अलॉंग दी कार्पेट जमिनी समांतर फटका खेळला. अगदी एक्स्ट्रा कव्हर त्या खेळाडूच्या हातामध्ये तो चेंडू होता. सिंगल आली. एकेरी दुहेरी धावींवरती देखील आपण पाहिलं तर भर दिली जाते. सुरुवातच आपण पाहिलं ना तर चौकरण होती पहिल्या षटकाची देखील आणि या षटकाची देखील. हा चेंडू देखील आपण पाहता पहा मिस टाइम स्ट्रोक आहे. फटका फसला आणि चांगला झेल. वा, कौतुक असणार आहे, कौतुक करावं लागेल खेळाडूचं. राकेश यावेळेस फलंदाजाला मैदानाच्या बाहेर जाण्याचा आदेश देत आहे. जाळं विणलं आणि त्या जाळ्यामध्ये मोठा मासा नक्कीच गळाला अडकवला. अर्थातच यश बॅक टू दी पवेलियन. न्यू बॅटर नवीन फलंदाज देखील मैदानाचा ताबा घेणार आहेत. नाव आहे फलंदाजाचं रेड्डी. तसंच आपण पाहिलं तर आदरणीय शंकर भाऊ डोंगरे देखील ते उपस्थित होत आहेत. भाऊंचं देखील मी मनापासून हार्दिक स्वागत करेन. कारण एक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आहे आणि नेहमी आपण पाहिलं तर चांगलं मार्गदर्शन देखील त्यांच्या माध्यमातून मिळतं. आदित्य दादा मलटणकर देखील इथे उपस्थित होत आहेत. दादांचं देखील मी मनापासून हार्दिक स्वागत करेल. यावेळेस संपर्क केलाय तिथे आपण पाहिलं तर पहा लॉंगॉनचे खेळाडू देखील चित्त्याच्या चपळाईने धावत पळत जातील, परंतु फलंदाजांकडे देखील आपण पाहिलं तर हरणाची गती आहे आणि एकमेकांना चांगले इशारे करतात, चांगला कॉल देत आहेत आणि धावा पळून काढतात. 23 धावा धपलकावरती आपण पाहणार आहोत, कारण 22 वरती यश नावाचा बॅटर फलंदाज तिथे अशांत केला गेला. हो, इथे देखील आपण पाहू शकतो पहा टप्पा कमालीचा आहे. भन्नाट वेग सातत्याने आपण राकेश अभंग यांच्या गोलंदाजीमध्ये पाहतो. विशेष म्हणजे 40 प्लसचे खेळाडू आहेत. एक चौकर जरी आला असेल त्यानंतर प्रश्न विचारले फलंदाजांना, परंतु उत्तर देत असताना त्यांना स्ट्रगल करावं लागतं. षटकाची समाप्ती होती. धफलकावरती 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर पाहायला मिळतात त्या 23 धावा. आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 16, दुसऱ्या षटकामध्ये 7, अर्थात धपलकावरती 23 धावा आहेत. मार्कवर मागील मॅच ज्या खेळूने खरं तर फिरवली, अगदी संघाच्या दिशेने तो सामना झुकवला आणि फलंदाजांना अडचणीत टाकणारी गोलंदाजी केली. हे गोलंदाज सिकंदर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हो, दिशा तर दर्शवली, तिथे गॅप नक्कीच शोधला गेलाय. राकेश अभंगे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करत असताना मिळतात. 40 प्लसचे खेळाडू आहेत, परंतु फिटनेस आणि नक्कीच
गोलंदाजी आपण पाहिली, क्षेत्ररक्षणामध्ये देखील कमालीची कामगिरी आहे. 2 धावा इथे पळून काढल्या गेल्या. 25 धावा या 2 अंकाच्या मदतीने धावफलकावरती होणार आहेत. सुंदर खेळपट्टी आहे, दर्जेदार आउटफील्ड आहे आणि निसर्गरम्य वातावरण देखील आहे. हा चेंडू आपण पाहिला तर इथे कमालीचा टाकला गेला. सिकंदर यांनी जर का 3 बळी मिळवल्या या षटकामध्ये तर त्यांना सुधीर भाऊ कोराडे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. ओहो, गती परिवर्तनाचा चेंडू तिथे टाकला गेला. प्रश्न विचारला, उत्तर देत असताना स्ट्रगल करावं लागतंय. करावं तर लागेलच. पहा, नेहमी म्हटलं देखील जातं की लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों के मैदान में कभी हार नहीं होती. इथे प्रयत्न करावा लागेल, लढावं लागेल, झगडावं लागेल. अगेन गोलंदाज तयार होत आहेत. इथे बॅटची कडा आहे. इथे मिसटाईम स्ट्रोक होता. चांगला दर्जेदार काटा बदलणारी ही गोलंदाजी होती. इथे आपण पाहिलं तर खेळाडू देखील आपण पाहू शकतो शॉर्ट थर्डमॅनची तैनात आहेत, सज्ज आहेत. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून केली जाणार आहे. चेंडू अडवला तर साहजिकच प्रत्येक गोलंदाजाचा आत्मविश्वास हा नेहमी उंचावला जातो. कारण क्षेत्ररक्षण जेव्हा जेव्हा खराब होतं ना, मन सर्वात अगोदर जर का कोणाचं तुटत असेल तर तो गोलंदाजच असतो. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू होता, स्टेअर केलाय, दिशा दर्शवली, चेंडू गॅपमध्ये ठेवण्याचा प्रयत्न असताना परंतु डीप मिड विकेटचा खेळाडू तिथे धावत पळत आला, थ्रो केला, डेंजर एंडला फलंदाज असून देखील पोहोचला. अगदी चांगली दर्जाच्या मुख्यच्या क्षणी आपण पाहिलं ना तर फलंदाजाने वेग वाढवला आणि वाढवणं गरजेचं होतं. वाढवलं नसता वेग वाढवला गेला असता तुमच्या गतीवरती ब्रेक. षटक नक्कीच कमालीचं पाहायला मिळते. आतापर्यंत 5 चेंडू टाकले गेले आणि केवळ 5 धावा आल्यात. अर्थातच 1 धाव प्रत्येक चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळत असणार आहे. शेवटचा चेंडू पाहूया या षटकातील कसा असणार आहे. वेल लिफ्ट केला, चेंडू सोडून दिलाय आणि तिथे पंच देखील नाहिले ना डुले. डॉट बॉल आलाय, तिथे निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. शेवटचा आणि षटकाची होती समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत 28 धावा, 28. हे षटक जर का आपण पाहिलं ना तर नक्कीच कामी आलं. तरी प्रभावी गोलंदाजी केली त्यामुळे फलंदाजाला हवी होऊ दिलं गेलं नाही. 28 वरती धावफलक स्थिर आहे. 28-28. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर राकेश अभंगे एनबी ट्रॉफी सारखी देखील मानाची स्पर्धा खेळूंनी गाजवली, मन प्रेक्षकांची जिंकली आणि तेव्हापासून 40+ मध्ये देखील अगदी गोलंदाजीमध्ये धुमाकूळ घातला. साहजिकच आहे, व्हेरिएशन नेहमी प्रत्येक गोलंदाज करत असताना आपल्याला पाहायला मिळते, परंतु वेगाबरोबर अचूकता, अनुशासित गोलंदाजी, भेदक टप्पे आणि तेज तर्रार धार जी गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते ते राकेश अभंगे आहेत. 28 धावा आहेत, 28. हो, इथे देखील आपण पाहिलं तर वाह, क्षेत्ररक्षण कमालीचा करण्याचा प्रयत्न तिथे होता परंतु मिळाली. फलंदाजाला छोटीशी दरार पुन्हा आणि चेंडू केलाय चौकारासाठी फरार. 4 धावा. प्रयत्न असा केला की पुला खालून पाणी वाहून गेलं. क्षेत्ररक्षक जेव्हा जेव्हा चूक कराल ना तेव्हा धावांची भूक देखील फलंदाजांची वाढते, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवरती देखील आपण पाहिलं तर राकेश अभंगे यांचा चौकार आला होता परंतु तिथून कमबॅक केलं, एक बळी मिळवला आणि केवळ 3 धावा दिल्या. शेवटचा चेंडू डॉट होता, कौतुक नक्की असणार आहे, परंतु इथे राकेश अभंगे पहिल्या चेंडू ते चौकार आल्यानंतर पाहूया कशा प्रकारचा चेंडू फलंदाजाच्या दिशेने टाकतील. नाव आहे रेड्डी. लोअर फुल टॉस चेंडू होता, दिशा दर्शवली गेली, स्टेअर केलाय, जमिनी समांतर फटकाय, अगदी डीप स्क्वेअर लेगचे खेळाडू तिथे धावत पळत आले, थ्रो केलाय आणि 2 धावा पळून काढल्या गेल्या.
सलगचे 3 षटकार जर का फलंदाजांनी खेळले, या मॅच मध्ये जर का 3 षटकार पाहायला मिळतील तर सचिन भाऊ कलाधर यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक असणार. थ्रो कमालीचा होता, परंतु अगर थ्रो कमाल का था तो रनिंग उससे भी बेहतरीन थी. यावेळी देखील पहा संपर्क तर झालाय, परंतु पाहिजे तसा नाही, कारण सिंगल एका धावेवरती संतुष्टी दर्शवावी लागेल. चांगला चेंडू, नक्की कौतुक करावं लागेल इथे राकेश अभंगे यांचं. कारण पहा पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्यावरती दुहेरी आणि तिसऱ्या चेंडूवरती सिंगल. बॉल टू रन अर्थात रन्स चालू ठेवलेत बॅटर फलंदाजाने, हे देखील चांगली बाब आहे. परंतु पाहूया यानंतरच्या पुढच्या 3 चेंडूंची कहाणी काय असेल. हा चेंडू खाली राहतोय. अगदी खेळपट्टी आपण पाहिलं तर गोलंदाजासाठी पूरक आहे, परंतु फलंदाजांसाठी देखील उपयुक्त आहे, हे देखील विसरून चालणार नाही. रोहन चौगुले यांनी प्रयत्न केला होता त्या चेंडूवरती प्रचंड मोठा तडाखा जडवण्याचा, परंतु अजिबात पाहिजे तसा तर्क करता येत नाही. चेंडू इथे डॉट पाहिला. हो, पुन्हा पहा जडमेट आली. हॅलो, दिशा तर दर्शवली गेली, परंतु डीप मिड विकेटचे मला वाटतं लॉंग ऑनचे खेळाडू जे तिथे धावत पडत येतात ते चूक करतायत आणि केली चूक, वाढली पुन्हा एकदा धाव्यांची भूक. 2 धावा इथे पडून काढल्या गेल्या. धफलकावरती 37 आहेत. एक चेंडू अजूनही आपण पाहिलं तरी या षटकात शिल्लक असेल. 37 धावा, 37. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता आणि खिलाडी के मस्तक पर फ्लॅट छक्के के दस्तक. षटकार 6 धावा. फक्त फ्लिक केलाय आणि पंचांना देखील कळवलं की हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे असेल. रोहन चौगुले अगदी मनमोहक बॅटिंग फलंदाजी करतायत. प्रेक्षकांना अगदी भुरळ पाडणारी बॅटिंग पाहायला मिळतीये. जेव्हा जेव्हा चेंडू फलंदाजाच्या स्लॉटमध्ये आला, सीमारेषेच्या पलीकडील प्लॉट त्या चेंडूला दाखवलं गेलं. 43 धावा दफलकावरती. 4 षटकांचा खेळ आपण पाहिलं तर इथे संपलाय. या षटकामध्ये रन्स आल्यात, धावा आल्यात, कारण सिकंदरने जो ब्रेक धावगतीवरती लागला होता, पुन्हा एकदा गिअर चेंज केला रोहन चौगुले यांनी आणि धावा बनवल्या. चेंडू टाकण्यासाठी आपण पाहिलं तर सिकंदर अगेन सचिन कलाधर यांच्याकडून पहा सलगच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. कुठला फलंदाज हे पारितोषिक आपल्या नावी करेल हे पाहणं गरजेचं असेल. आणि सलगचे 3 विकेट्स. ओके, रेड्डींच्या 3 षटकारांसाठी सचिन भाऊ कलाधर यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. यावेळेस गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, परंतु शॉर्ट डीप स्क्वेअर लेगचे खेळाडू अगदी चित्त्याच्या चपळाने त्यावेळेस चेंडूवरती नक्कीच धावून ताबा मिळवत आहेत. 1 धावेवरती बॅटरला थांबवलं गेलं. चांगला टप्पा नक्कीच आपण पाहिलं तर मगाशी जी मॅच आपण पाहत होतो किंवा नक्कीच यापूर्वीची जी मॅच होती त्यामध्ये एकच ओव्हर टाकली, मला वाटतं 2 षटकं टाकली एका षटकामध्ये, तर अगदी मॅच क्लिअर करून टाकली. मॅचचा रिझल्ट त्या ठिकाणी आपण पाहिलं तर समोर आणला मेन म्हणजे सिकंदरने. इथे पुन्हा एकदा पहा हळूवार पद्धतीने टाकलेला चेंडू होता. तिथे पण पाहू शकतो खेळाडू देखील धावत पडत जातील आणि मिळतील धावा 4, कारण गॅप शोधलाय आणि संधीचं सोनं
होईल चेंडू फरार. धावा एकदा मिळत आहेत 4. चौकार. रोहन चौगुलेने सकाळपासून आपण पाहिलं तर प्रभावित केलंय. सुट्टी अजिबात देत नाहीत. कारण त्यांनी अगोदर सांगितलं गोलंदाजाने जर का चेंडू टाकला माझ्या स्लॉटमध्ये, केली चूक वाढवेल मी माझ्या संघांच्या आणि माझ्या धावींची भूक. यावेळेस पुन्हा एकदा पहा, प्रचंड मोठा तडाखा रोहन चौगुलेचा बरकरार आहे धूमधडाका. षटकार, 6 धावा. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत आणि 3 चेंडू मध्ये 11 धावा आल्यात. साहजिकच आहे, शेवटची काही षटकं शिल्लक असतात त्यावेळेला गिअर चेंज करूनच बॅटिंग करावी लागते. अगदी 4थ्या गिअर मध्ये गाडी चालवत आहेत. लवकर षटकारांशिवाय काही बोलतच नाहीयेत. क्योंकि कहा सिंगल लेने वालों में से है ये बल्लेबाज. इथे देखील आपण पाहिलं तर पहा, ईशा से भटके तो पडेंगे बडे बडे फटके. षटकार, 6 धावा. बॅक टू बॅक 2 गगनचुंबी गगनभेदी बिग ब्लास्ट रोहन चौगुले यांच्या बॅटमधून आपण पाहतोय. 4 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर पहा 17 धावा आल्यात. 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि विशेष म्हणजे आजच्या दिवसभरातील पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळू शकेल का हे देखील पाहणं गरजेचं. कारण जे आक्रमक रूप धारण करून रोहन चौगुले बॅटिंग करतायत ना, कधी 45 वरती पोहोचले कळालं देखील नाही. 45. आणि रोहन चौगुले विनंती असणार आहे, बॅट तो दिखाना पडेगा बॉस. 50 धावा बनवल्या आणि प्रेक्षकांची मन जिंकली. सलगचे 3 षटकार आहेत. एकदा जोरदार टाळ्या रोहन चौगुले यांच्यासाठी. आणि त्यांनी सांगितलं, हुम नहीं हुंकारू मैं, दम नहीं दमदार हूं मैं, आप डालते रहो मेरे पाले में गेंद, हर बार छक्का लगाने के लिए तैयार हूं मैं. एक चांगली बॅटिंग. धावा जर का धफलकावरती आपण पाहिल्या तर 67 आहेत. 66 आहेत. आणि त्यामध्ये 51 रोहन चौगुलेचे. बॉल द्यायचा आहे. ओके आहे. जुने चेंडू मला वाटतं आणून इथे ठेवावे लागतील. कारण रोहन चौगुले आता काही थांबायला तयार नाही. गोलंदाज तयार. आणि इथे देखील पहा, काल रोहन चौगुले यांनी मला वाटतं पुष्प मूवी पाहून आलेत. त्यामध्ये एक दीपक सर डायलॉग आहे, मैं झुकेगा नहीं साला. आणि रोहन चौगुले म्हणतात, मैं अब बिल्कुल भी रुकेगा नहीं साला, हर बार लगाऊंगा गेंदबाजों की हर गेंद पर ताला. षटकार, 6 धावा. चार चेंडू मध्ये 4 षटकार आलेत. आता तर धफलकावरती 72 आहेत. शेवटचा षटक आपण पाहतोय. चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहेत गोलंदाज भावेश. अर्थातच सिकंदरचं जे षटक आपण या मागील पाहिलं, 72 धावा आहेत. त्यामध्ये 31 धावा कुठल्या गेल्या. बरोबर. 29, माफ करा, 29 धावा कुठल्या गेल्या. यावेळेस अक्रॉस द बॅट स्ट्रोक खेळून काढला गेला. गॅप शोधण्याचा प्रयत्न असणारे तिथे खेळून धावत पळत जात आहेत. सिंगल वरती थांबतील कारण रेड्डी यांना देखील माहिती आहे आता रोहन अजिबात थांबणार नाही.
वैयक्तिक धावा जर का आपण पाहिलं तर त्यांच्या पाहायला देखील मिळत आहेत 57. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अजिबात थांबणार नाही रोहन चौगुले. इथे देखील पहा चेंडू सीमारेषा पार, प्रचंड मोठा तडाखा, षटकार. 5 चेंडूमध्ये सलगचे 5 षटकार खेचलेत. आता 6वा पाहायला मिळेल का? या षटकाराच्या मदतीने धफलकावरती 79 79 बरोबर ना? ओहो, हा चेंडू लोवर फुल टॉस होता. दिशा तर दर्शवली गेली, परंतु पाहूया लॉंगॉनच्या खेळूच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण कमालीच आहे, परंतु थ्रो येई तोपर्यंत 2 धावा पळून काढल्या गेल्या. एक चांगली बॅटिंग रोहन चौगुले आपल्या संघासाठी करतात. विशेष म्हणजे अजिबात सुट्टी गोलंदाजाला देत नाही. विशेष म्हणजे आपण पाहतो की गोलंदाज बऱ्याच वेळेस फलंदाजाला सेट व्हायचं टायमिंग देत नाहीत, परंतु इथे आज रायमिंग जुळलंय. फक्त बॅट आणि बॉलचं इथे देखील पहा. फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, रख खुद की बाजुओं पर भरोसा, फिर देख आगे होता है क्या. षटकार. रोहनने तिथे दर्शवलंय जोपर्यंत मी असेल तोपर्यंत फक्त आणि फक्त मीच असेल. चेंडू कुठेही असू द्यात, त्या चेंडूंना फक्त आणि फक्त सीमारेषेच्या पलीकडे रस्ताच दर्शवला जाणार आहे. पण प्रयत्न केले जातात. प्रयत्न, मेहनत, परिश्रम, कष्ट ऐकायला अगदी आपल्याला छोटेसे प्रश्न नक्कीच शब्द वाटतात, परंतु यशाच्या उंच शिखरावरती तुम्हाला जर का जायचं असेल तर ह्या 4ही शब्दांचा तुम्हाला नेहमी उच्चार करावा लागेल. आणि फक्त उच्चारच नव्हे तर प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. 87 धावा फलकावरती. इथे देखील अक्रॉस द बॅट स्ट्रोक खेळून काढलाय आणि दिशा इथे देखील आपण पाहिले तर दर्शवली आणि दशा धाव फलकाची देखील बदलतीये. चेंडू सीमारेषा पार करतायत रोहन चौगुले. तगडे तगडे वार, चौकार. $93 93 धावा. माफ करा, मला वाटतं आता तर चौकार आहे नाही का? येस 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 91 91 सॉरी. इथे देखील पहा काय मैदानाच्या आतमध्ये फटका सजवलाय, परंतु तिथे खेळाडू धावत पळत जातील आणि चांगला झेल टिपतील. बिग विकेट गॉन. परंतु विनंती करतो रोहन चौगुलेची बॅटिंग आवडली सर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काय फटकेबाजी केली. अगदी 5 चेंडूमध्ये 5 षटकार खेचणं सोपं नसतं, परंतु त्या अवघड कामाला सोपं बनवलंय. इनिंग या ठिकाणी मला वाटतं संपुष्ट